त्यामुळे आर्थिक म्हणजे हे होतं खराब आहे. पूल तुटला गेलेला आहे. हा बघा मध्ये पाणी येत सुरू झाल्यानंतर पाणी पुलावून वाहून जाते. पण याला मच्छर बरं असे त्रास आहे, लय त्रास आहे आम्हाला. नगर चौकडा तुम्ही सांगितलं या गोष्टी खूप सांगितलेले बा काही करू करू म्हणते नुसते करू. एप्रिल मध्ये आता तर खूप जोरात काम चालू आहे. नगर वसुंधरामध्ये खूप निधी आलेले आहे. आपल्या इकडे काही उद्घाटन वगैरे कुठलं काहीच करीना नाही. नुसते हे केले पाहत पण नाही. नुसते आजारी आहे. दवाखाना करावा लागतोय, पैसे राहत नाही. इतकी अडचण खराब आहे. रोड बी आम्हाला नळाची पाईप चांगली नाही. सगळं त्या संडासचं पाणी येत आहे नळामध्ये नाही का भाऊ. खूप त्रास आहे आम्हाला, खूप त्रास आहे. माझे लहान लहान मुलं आहेत, खूप त्रास आहे. पाईपलाईन बोलत होते पूरा खराब आहे तुमचं. अपन बनाएंगे होगा. कधी मंजूर झालेलं भाऊ हे? कधी मंजूर झालेलं आहे? त्याला 5 वर्ष झाले. 5 वर्ष 10 वर्ष म्हणजे माजी नगरसेवकाच्या काळामध्ये झालेलं आहे. अजून पण त्याचं काम सुरू झालेलं नाहीये. हे तुम्हीच मंजूर करून आणलेले आहे का? नाही माजी नगरसेवक आपण अर्ज केलेले. आपण कोणत्या नगरसेवकाच्या काळामध्ये झालेले? आपले विजय निकाळजे यांच्या याच्यामध्ये का? आपण अर्ज फाटे केले होते त्यावेळेस. गुड्डू निकाळजे यांना सांगितलं की आपण प्रस्ताव टाकलेला आहे, तो मंजूर बी झालेला आहे. पण आता वेळ आहे, मग नंतर 5 वर्षांनी काही झालंच नाही. आणि इथं खूप पुलावून चाललं जातं. याच्यामध्ये याला काही संरक्षण भिंती बी नाही आहे त्या पुलाला. आणि लहान लहान लेकरं बाजूला आहे. त्याच्यामुळं सुरक्षा म्हणजे आरोग्याला धोका पण आहे ह्याच्यामुळं. आणि कचरा हा नेहमीच भरलेला असतो. पूल कधी बनलेला आहे सर? हा 2010 मध्ये बनलेला आहे. त्याच्यानंतर कोणी पण आजपर्यंत 2 नगरसेवक झाले 10 वर्ष म्हणजे याच्यामध्ये. कृष्णमंकर भाऊ असो किंवा गुड्डू निकाळजे भाऊ असो, तरी पण त्यांना ह्या वस्तीकडे लक्ष दिलं नाही. नाही ह्या लक्ष दिलंच नाही. इकडे कुठल्याच प्रकारचा विकास झाला. रोड खराब आहे, ड्रेनेज लाईन आहे, रस्ते उखडलेले आहे, तुम्ही बघू शकता. पण अजून पण किती आहे, याच्यामुळे लहान लेकरात आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते. मी वारंवार 5 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. पण आजपर्यंत अजून पण प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे गोष्टीबद्दल. हा पूल बघा, याच्याकडे आपल्याला संरक्षण भिंती पण नाहीये, कठाडे पण नाहीये. आणि हा भिंत तुटल्या असल्यामुळे आम्ही हा लाकड टाकून याला बंद केलेला आहे. इथं आजूबाजूला लहान लहान लेकरं असल्यामुळे इथं पडण्याची शक्यता पण जास्त आहे. विनंती आहे की मी वारंवार 5 वर्षापासून या गोष्टीकडे महानगरपालिकेला पाठपुरावा करत आहे. पण अजून पण प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे माझी एक विनंती आहे प्रशासनाला की या गोष्टीचं तुम्ही गांभीर्यानं हे लक्ष द्यावे आणि आमच्या ज्या गोष्टी आहे या मंजूर करण्यात यावे. भीमनगर आमदार निधीमधून कोट्यवधी रुपयाचे कामे सुरू आहे. बरं, त्या बाबतीत आपण कसं वाटतं? पण भीमनगर भावशीमध्ये कोट्यवधी निधी मंजूर असल्यामुळे ह्या भागात नाहीये. या भागात काम होतच नाहीये. याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे इथं काम होत नाही, भीमनगरमध्येच काम होत नाहीये. बाकी अदर साईडला काम होतंय, पण भीमनगरसाठी जो निधी मंजूर आहे तो निधी इथं वापरण्यात येत नाहीये. आमदार साहेबांना तुम्ही काय सांगा? आमची आमदार साहेबाला एक विनंती आहे की भीमनगर भागामध्ये तुम्ही सर्वात जास्त लक्ष द्यावे
आणि जो निधी त्यांना दिलाय तसा आम्हाला पण आमच्या हे करावं त्यांना. दादा आम्हाला खराब आहे, पाणीची परेशानी होती, नाला खराब आहे. तुमची तब्येत डिगली आहे, तुम्हाला चालता येत नाही का? नाही त्रास होतो. पण कसं ते तुम्ही जर पुढे दवाखान्यात वगैरे जायचं तर कसं होतं? म्हणजे रोज रस्ता एवढा खराब आहे तुमचा, इथं पाण्याची बी अडचण आहे पावसाळ्यामध्ये. पोरग तिथं घेऊन जाते, गाडीवर बसून येते. इलेक्शनच्या टायमाला येतात आणि आम्ही हे नाला बनवू, पूल बनवू असं म्हणतात आणि काहीच करत नाही. घाण पाणी सगळं ड्रेनेज आमचे, आम्हाला खूप त्रास आहे. त्याच्यामध्ये जनावर येतात, आमचे लहान लहान मुलं आहे, आम्ही सारखे आजारी पडू लागलो. ताप येतो, थंडी ताप येतो आणि कोणी लक्ष देत नाही, काही काळजी करत नाही त्याच्यामध्ये. तरी मी माझं म्हणणं हो म्हणतात आणि जातात परत, काहीच करत नाहीत. नगरसेवकाला तुम्ही या पुलाच्या बाबतीत बोलले तर बऱ्याचदा येऊन गेलेत लोक बऱ्याचदा, पण कोणीच लक्ष देत नाही. हो हो म्हणतात आणि काहीच करत नाही ते काम. बऱ्याचदा निवेदन दिले त्यांना, आपण पत्र पण दिले नगरसेवकांना. सगळ्यांना दिलंय पण दुर्लक्ष केलेलं आहे आपल्यावर. कोणीच काहीच काम करत नाही, फक्त म्हणताय करतो करतो आणि आश्वासन देतात आणि चालले आणि दुसरीकडे काम करून घेतात. सर हे बघा आमचा नाला किती खराब झालाय, आम्ही लोकांनी कसं राहायचं, काय करायचं सर इतके घाणीमध्ये ना. कुठं हा तेच ना, मग केला पाहिजे ना. करत नाही सर, काहीच करत नाहीत काम. येतात बघून जातात ते. आमच्या वार्डमध्येच हे करा. हा ही आमची पब्लिकची समस्या आहे, ही दूर करावा हीच आमची विनंती आहे तुम्हाला आणि करायला पाहिजे तुम्ही. हो आणि आमचा पूल बनवून द्या, व्यवस्थित रोड चांगला करून द्या. आमचे मुलं खेळतात, ते पडतात आणि मुलांना काही जर झालं तर काय करायचं सर, याला कोण जबाबदार आहे? हेच लोक जबाबदार आहे ना सर. पुलाचे पैसे येतात, ते लोक काय करतात काय नाही आम्हाला काहीच माहिती नाही. पण यांनी करायला पाहिजे, नुसतं करतो म्हणतात, कोणी येत नाही जात नाही सर बंद केलं होतं आणि बांधत नाहीत, काहीच नाही सर. ते मग काहीच करत गल्लीकडे कोणीच येत नाही, लक्ष देत नाही सर. हा नाही नाही काहीच करत नाही सर, आमच्या गल्लीत अजिबात कोणी काही करत नाही. हा हा जे मूळ म्हणजे भीमनगरमध्ये जे कामं पाहिजे झालेले, हा. रस्ते, ड्रेनेज लाईन आहे, पाईपलाईन आहे, करायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे. हा करतच नाही सर. आमच्या नाल्याकडे तर कोणीच सर 20 वर्षापासून कोणीच लक्ष देत नाही आणि येत नाहीत. आमचे लहान लहान मुलं जर पडले, त्यांना काय झालं तर कोण जबाबदार राहील सर? आम्ही पण सारखे आजारी पडतो, थंडी सर्दी वाटलंच तर सर तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बघा, तुम्ही आमचे रिपोर्ट बघा तुम्ही. आम्ही नेहमी नेहमी आम्हाला 4 दिवस सुद्धा आम्ही बरे राहत नाही सर, इतके आजारी पडून जाते सर मी तर. मग असं किती